नमस्कार. नमस्कार. तुम्ही कसे आहेत? मी मजेत आहे. तू कशी आहेस? मी पण मजेत. तू कुठे आलीस माहिती आहे ना तुला? हो, वेल्वेट कविशाचा पब्लिकेशन सोहळा जो आहे, विश्वविक्रमी पब्लिकेशन सोहळ्यामध्ये त्याच्यामध्ये तुझं पुस्तक आहे. हो. तर पुस्तकाचं नाव काय बेटा? पहिलं तुझं नाव सांग आणि मग तू कुठलं पुस्तक लिहिलं? पुस्तकाचं नाव काय? माझं नाव वीरादर्शी चौधरी आहे आणि हं, हं. माझ्या पुस्तकाचं नाव वीराच्या गोष्टी आहेत. वीराच्या गोष्टी. अच्छा, मग हे नाव तूच ठेवलंस? हो. छान. काय कुठला विषय आहे? कुठल्या प्रकारच्या गोष्टी लिहिल्यास तू? त्याच्यात माझे सगळे थॉट्स लिहिलेत. जसे उदयपूर आणि एक अनोळखी सावली. जसं आम्ही उदयपूरला गेलेले सिटी पॅलेसमध्ये. बरं. तिकडे माकडांची की असे काय-काय कशी? आवाज की की, 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 आवाज की. काढत होते माकडं. बरं. आणि मग मला भीती वाटली. असे सगळे लिहिले. अच्छा, मग उदयपूर म्हणजे तू जिथे जाते तिकडे तुला काहीतरी आठवतं आणि मग तू लिहायला हो, हो, लिहितेस असं. हो. बरं. अजून एखादं कुठलं पात्र सांगू शकशील का तू? की तुला कसं सुचलं? जसं आत्ता तू सांगितलंस, माकडाचं सांगितलंस ना? माकड तिथे बघितल्यावर तुला ते सुचलं. असं अजून कुठलं इंटरेस्टिंग काही सुचलेलं आहे का तुला? इंटरेस्टिंग असं नाही, पण माझा राहुल बाबा, तो एक माणूस नव्हता, तो एक कुत्रा होता. काय म्हणालीस? तो एक माणूस नव्हता, पण एक कुत्रा होता. कुत्रा होता. बरं. त्याची कथा आहे आपल्या तुझ्या हो, हो, ह्याच्यामध्ये? हो. आहे. वाह, वाह, वाह! छान, छान. मला सांग इतकी लहान आहेस तू, किती वर्षाची आहेस? मी 9 वर्षाची आहे. 9 वर्षाची फक्त आणि 9 वर्षामध्ये तुला किती दिवस लिहीत होती तू आधी? 9व्या वर्षी लिहायला सुरू केलंस, की 8व्या वर्षी सुरू केलंस? आधी सुरू केलंस? 9व्या वर्षीच लिहायला सुरू केलं. आणि मग किती वेळ लागला तुला लिहायला? मला म्हणजे 4 वर्ष 4 वर्ष का 4 दिवस का 4 महिने? 4 वर्ष, 4 दिवस, हां, 4 म्हणजे तू महिने. लिहीतच होतीस आधीपासून काही ना काही तुला आठवायचं. मग तू लिहायची. मग तू कशी लिहितेस? मी हळू लिहिते. हळू लिहिते. जसं आठवल तसं हां, लिहितेस. हां. बरं, तुझे आवडते लेखक कोण आहेत बरं? माझे आवडते लेखक सुधा मूर्ती आणि पु. ल. देशपांडे आहेत. अरे वाह! तुला पु. ल. देशपांडे आवडतात? हो. इतक्या लहान वयात तुला इतकं छान वाचन झालंय तुझं. खूप, खूप छान, खूप सुंदर. मग मला सांग आता तू हे पुस्तक हे पहिलं पुस्तक आहे तुझं? हो, हां, हे पुस्तक लिहिल्यानंतर तुला अजूनही लिहावंसं वाटतं? हो. मग काय लिहिशील? तुला काय भविष्यात तुला काय करावंसं वाटतं? मी एक तर कवितांचं लिहीन पुढे, नाहीतर मग ह्या पुस्तकाचा पार्ट 2 काढेन. अच्छा, म्हणजे वीराच्या गोष्टी पार्ट 1 आणि वीराच्या गोष्टी पार्ट 2. हो. मग किती कथा आहेत ह्याच्यामध्ये? ह्याच्यात 25. 25 कथा लिहिल्या तू? हो. बरं. आणि तुझ्या मित्र-मैत्रिणींना माहिती आहे हे सगळं तू करतेस? हो, हो. मग काय वाटतं त्यांना? मित्र-मैत्रिणी काय म्हणतात तुला? अ, ते मला सेलिब्रिटी वीरा बोलतात. ॲज अ सेलिब्रिटी आहे. मग तू दिसतेस पण छान परीसारखी. हो, आणि तू अजून काय करतेस? लिहिणं सोडून? तू काहीतरी बॉक्सिंग अजून असं हो. काही अजून किक बॉक्सिंग करते आणि सगळं करते. अभ्यास वगैरे. अभ्यासाला वेळ मिळतो तुला? हो, हो. मग अभ्यास कधी करतेस आणि लेखन कधी करतेस? रोज अभ्यास करतेस की कधी अभ्यास, कधी कथा लिहिणं? नाही. मी शाळेत जर फ्री पिरियड माझा असला रेमेडियल सी-सी-ए वगैरे, हां, तर हां. मी कोणते बुक बॅगेमध्ये घेते आणि फ्री हं. पिरियडला वाचत बसते स्कूलमध्ये. खूपच छान करते. हे कोणालाच नाही माहिती. आम्ही तर फुल मस्ती करायचो फक्त. असा पिरियड मिळाला तर. बरं, पुढे जाऊ आपण. मला सांग, आई-बाबा काय मदत करतात तुला? तुला ह्याचं म्हणजे तू लिहिलं ह्याचं श्रेय कोणाला देशील तू? ह्याचं श्रेय मी वेल्वेट कवीशा हे जे प्रकाशक आपल्या प्रकाशक आहेत विश्वविक्रम आपण ज्यांच्या पब्लिकेशन थ्रू हां, करतो. बरं. त्यांना देईन आणि माझ्या आई-बाबांना देईन. पण थोडंसं एकदम हां. थोडंसं जास्त मी माझ्या बाबांना देईन. थोडंसं. केवढं थोडं म्हणजे केवढं? एवढंसं. एवढंसं जास्त. कोणापेक्षा? आईपेक्षा. बरं. मग आईला एवढंसं कमी देशील. बरं. का बरं? बाबांना का देशील?
कारण ते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्या मागे असतात. मला किक बॉक्सिंगला पण न्यायला अरे वाह! ते देतात. मग घरी पण घेऊन येतात परत. कधी मी टिफिन का काय ॲक्टिव्हिटीचं सामान विसरली, तर मग ते शाळेत पटकन आणून पण देतात. हो का? इतके छान तुझे बाबा आहेत. हो. सगळ्यांना असे बाबा असते तर सगळे लेखक बनतील, हो की नाही? हां. आणि मग मम्माला एवढंसं कमी का दिलं? तू तुझी प्रश्न उत्तरं कोणी तयारी केली तुझी? प्रश्न उत्तरं माझ्या आईने केली. मग आईला पण एवढूसं जास्त द्यायचं. हां. चालेल? डील? हां. बरं. आता काय तुला तुझे पुढचं भविष्यात तू पुस्तक लिहिणार, अजून तुझे आवडते लेखक झालं. मला सांग, तुला तू जेव्हा हे लिखाण केलं, जेव्हा तू हे लिहीत होती, तेव्हा तुला माहिती होतं का आपल्याला पुस्तक काढायचंय? हो. म्हणजे तू ठरवून केलं होतंस हे? हां. सगळं मी फ्युचर प्लॅन करून मग लिहत होती. एवढ्या लहान वयात केलं तू फ्युचर प्लॅन? हो. खूप चुणचुणीत मुलगी आहे. अजून काय सांगशील पुस्तकाबरोबर बद्दल सांग बरं मला? का बरं लोकांनी तुझं पुस्तक वाचावं? कारण त्यांना पण कळू दे ना मी किती छोट्या वयात लिहिलं. अरे वाह! छान, 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 छान. खूप छान वाटलं बेटा तुझ्याबरोबर बोलून आणि असं मला वाटलंच नाही तू 9 वर्षाची आहेस. फ्युचर प्लॅन करतेस, बाबांचं तुला सगळं माहिती आहे, किती तुला तुझ्यासाठी कष्ट करतात. मम्मीचं माहिती आहे. तुझ्यासाठी खूप खूप तुझ्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि लवकरात लवकर पुढचं पुस्तक अशाच मंचावर तुझं प्रसिद्ध होऊ दे आणि मला परत बोलव मुलाखत घ्यायला. चालेल? हो. चालेल. धन्यवाद.